घोडेगावात शिव पार्वती विवाह सोहळा उत्साहात संपन्न, भाविकांची मोठी मांदियाळी। घोडेगाव पुणे येथील तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या वतीने आयोजित महाशिवरात्र उत्सव आणि शिव पार्वती विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला। 2 दिवस चाललेल्या या उत्सवात पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठी गर्दी केली होती। कार्यक्रमाची मुख्य सांगता रविवारी भव्य अशा शिव पार्वती विवाह सोहळ्याने झाली। सायंकाळी 7:15 वाजता हा मंगलमय विवाह विधी संपन्न झाला। त्यापूर्वी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुश्राव्य संगीत भजनांनी परिसर दुमदुमून गेला होता। विवाह सोहळ्यानंतर भव्य महाआरती करण्यात आली आणि रात्री 8 वाजल्यापासून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। उत्सवाची सुरुवात शनिवार पासून झाली होती, ज्यामध्ये श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरात हळदीचा समारंभ पार पडला। त्यानंतर वाजत गाजत मिरवणूक काढून श्री कमलजा भवानी मातेला हळद अर्पण करण्यात आली। रविवारी पहाटे 5:30 वाजता महाअभिषेक आणि भस्म आरतीने दिवसाची सुरुवात झाली। सकाळी 10:30 वाजता गायत्री महामृत्युंजय यज्ञ पार पडला, ज्यामध्ये कलश पूजन, अग्निस्थापना आणि पूर्णाहुती असे विधी श्रद्धेने पूर्ण करण्यात आले। या प्रसंगी भाविक भक्तांसाठी विजय घोडेकर मित्र परिवाराच्या वतीने केळी तसेच उपासाचे लाडू वाटण्यात आले। उत्सवाचे नेटके नियोजन आणि भाविकांच्या सुविधेसाठी श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान व समस्त घोडेगाव ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे यांनी या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली। तीर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त आज मंदिरामध्ये शिव पार्वती विवाह सोहळाचा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्याला नागरिकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला। काल शनिवारी हळदी समारंभ संपन्न होऊन त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील अनेक महिला हळदीच्या कार्यक्रमाला सहभागी झाल्या। त्यांनी पवित्र शिवलिंगाला हळदीचं लेपन केलं आणि वाजत गाजत गावच्या मुख्य बाजारपेठेतून कमलजा भवानी मंदिरामध्ये जाऊन देवीला हळद अर्पण केली। याप्रमाणे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिराला पूजेला सुरुवात झाली। सकाळी पहाटे 5 वाजता प्रकल्प कार्यालयाचे माननीय प्रकल्प अधिकारी प्रदीपजी देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवलिंगाला अभिषेक झाला, रुद्राभिषेक झाला। त्यानंतर भस्मारती होऊन या ठिकाणी मंदिर देवदर्शनासाठी भाविक भक्तांसाठी खुलं करण्यात आलं। त्यानंतर सकाळी 10:30 वाजता गायत्री महामृत्युंजय यज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। त्या ठिकाणी अनेक भाविक भक्त सहभागी झाले। सायंकाळी 4 वाजता भजनांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी 7 वाजता शाही विवाह सोहळ्याला सुरुवात झाली। 7 वाजता विवाह सोहळा झाल्यानंतर 7:15 मुख्य महाआरतीला सुरुवात झाली। त्यानंतर मंदिरातील कमलजा भवानी आणि हरिश्चंद्र महादेवाच्या उत्सव मूर्त्या यांची मंदिराभोवती प्रदक्षिणा होऊन महाआरतीचा कार्यक्रम संपन्न होऊन अन्नप्रसाद वाटप करून महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आणि अशा प्रकारे हा महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न झाला। विशेष करून भीमाशंकर मंदिर बंद असल्या कारणामुळे राज्यातील देशातील अनेक जिल्ह्यातील लोक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन या ठिकाणी हरिश्चंद्र महादेवाचं दर्शन घेतलं आणि भीमाशंकराची जी त्यांची दर्शन करण्याची इच्छा होती ती मनोकामना पूर्ण झाली। सकाळी 4 वाजल्यापासून तर अजूनही रात्री 9 वाजले तरी मंदिराची रांग ही पूर्णपणे चालू आहे। रात्री 1:30 वाजेपर्यंत देखील मंदिर हे चालू राहणार आहे आणि भाविक भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या वतीनं करण्यात आलेली आहे।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुभमंगल सावधान स्वगजमुखं घोरेश्वरं श्रीजितं पल्लालो पूरणं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेण्यात्रे गिरिजागतं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामोऽङ्गन गणसंस्थितो गणपती भूया सदा मङ्गलं शुभमङ्गलं सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्वन्वती वेदिका क्षिप्रावती महासुरनदी ध्यातावया गंगकी पूर्णा पूर्णा जलही समुद्र सरिता प्रिया सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभलग्न सावधान वंदोनी तुळजा भवानी तुझला वंदोनी माते तुला कार्याया विनंती करीत तू सकला निर्विघ्न त्याचे करा तैसे आज तुम्ही सुमित जन हो या मंडपी येऊनी यावे आशिष यावधूरा तुया सदा मंगलम बोला शुभमंगल सावधान शुभलग्न सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभलग्न सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान संपूर्ण ये
पूजार्थने देव पूजार्थन तुकालानुसारेण पूर्णनिमिताहु महे भगं रक्षमणमजते मादात पितातः उद्वीताः देवानुयता जन्मशायु सर्वेश्वराय नमः सर्वमस्वरभानुसर्ग सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये नमोस्तुते कुठे उठलं उठलं का बसा खाली सर्वेश्वराः परब्रह्मणमिदयता घ्या आधी आधी बोल आता बसा करायला कोणी थांबायचं नाही बघा
हे